नमस्कार, मी महेश अप्पा सावंत। आज आपला विषय असा आहे की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुकाच्या वेळी सामान्य जनतेने आपला नेता कसा असावा हे त्यांनी विचार करणं खूप महत्त्वाचं आहे। तो समाजाचा असावा आणि तो 5 वर्ष काम करणारा असावा। तो इलेक्शन आले म्हणून काम करायचं थोडंफार 2-3 महिने अगोदर आणि लोकांची दिशाभूल करायची असा नसावा। बेसिक सुविधावर काम करणारा असावा। जसे की जर फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर शौचालय, गटारे, तुमचा बेसिक सुविधा बस आहे की नाही आणि जे पण सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत तो सोडवतो की नाही ग्राउंड लेवलला, तसा तो नेता असावा आणि नगरसेवक असावा। नाहीतर असं आहे की पक्ष असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती पक्षाला मतदान करतो, पण जो चांगला व्यक्ती होतो त्याला तुम्ही मतदान करत नाही। त्याच्यामुळे अल्टिमेटली होतं काय की सुविधा मिळत नाही। तो 5 वर्ष फक्त आपली स्वतःच बघत असतो, तो लोकांचा बघत नसतो। कारण इलेक्शन आलं की प्रत्येक व्यक्ती येतो आणि उभा राहतो, पण जेव्हा निवडून गेल्यानंतर त्या सामान्य जनतेकडे कोणी बघत नाही। सगळे आमदार खासदार आता निवडणुकीच्या पाठी लागलेले आहेत आणि जनतेच्या बेसिक सुविधा अजून पण सोडवलेल्या नाहीयेत। तर माझं जनतेला आव्हान आहे की लोकांनी मतदान करावं, पण योग्य तो कॅन्डिडेट निवडावा। त्याची हिस्ट्री बघावी, तो करतो काय ते बघावं, त्याचे विचार काय ते महत्त्वाचं आहे। आणि काम तो जो सतत जर जो सामाजिक काम करत असेल तर तुम्ही त्याला निवडून देणं खूप महत्त्वाचं आहे। कारण फ्युचर हे तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला सर्व करायचं आहे, कारण तुम्हाला सुखसुविधा पाहिजेत। तर माझी परत विनंती आहे लोकांना, तुम्ही प्रॉपर वेनी मतदान करा आणि कुठल्याही कॅन्डिडेटची हिस्ट्री बघून तुम्ही मतदान करा। कुठलाही कॅन्डिडेट जर क्रिमिनल असेल किंवा आणखी काही त्याच्यावरती गुन्हे दाखल असतील तर त्याला तुम्ही निवडून देऊ नका, हे माझं स्पष्टपणे मत आहे। आणि तुम्हाला विनंती आहे की तुम्ही योग्य कॅन्डिडेट निवडा आणि स्वतःचं फ्युचर चांगलं करून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।